नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये उद्या पंतप्रधान मोदींची सभा। दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी एकत्रित सभा घेणार। सभेची जय्यत तयारी सुरू। उद्या नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची ही सभा। कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे घेणार सभा। 2029च्या निवडणुकीचं नेतृत्व मोदीच करणार। एबीपी माझाच्या 0 अवर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार। ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा, अमित शहांचा आरोप। भाजप नेते मुंबई पालिकेच्या कारभारावर बोट दाखवतायत, मात्र मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे होत्या ते यशवंत जाधव आणि रवींद्र वायकर शिंदेंसोबत गेलेत। खासदार संजय राऊतांचा भाजपावर निशाणा। नाशिकच्या विकासासाठी शहर दत्तक घेतो, फडणवीसांची घोषणा। मात्र 5 वर्षात पालिकेच्या तिजोरीची फक्त लूट झाली आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅलीमध्ये अभिनेता गोविंदाची उपस्थिती। सांगलीमध्ये खासदार कोण होणार यावरून युनिकॉर्न आणि बुलेट गाडीची पैज। अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर युनिकॉर्न, संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देण्याची अनोखी पैज। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी महाबळेश्वरमधल्या मंदिरात जाऊन घेतलं दर्शन। यावेळेला पार्थ पवारही होते उपस्थित। शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला, शिक्षक भारतीची उच्च न्यायालयात याचिका। निवडणूक आयोग आज घेणार निर्णय। नांदेडमध्ये शुक्रवारी भंडारी फायनान्स यांच्याकडे आयकर विभागाचा छापा। भंडारी फायनान्सची 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त। 14 कोटी रुपये रोकड आणि 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त। देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर। एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.83%, तर अन्नधान्य महागाईचा दर 8.60%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।